नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये. आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 1 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 30 सप्टेंबरला मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे. तुम्ही बघितलं असेल माझी हेअरस्टाईल थोडीशी मी चेंज केली आहे. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून जवळपास 1 वर्षापासून लांब केस ठेवले होते. आता थोडेसे ते कट करून काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला आहे, तर ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल आहे. आपण बऱ्याच वेळा एखाद्या बाळाचा जन्म, त्याची जन्म वेळ खूप महत्त्वाची आहे याबद्दल चर्चा करत असतो. जन्माची वेळ किती असावी याबद्दल मुहूर्त काढले जातात आणि त्या मुहूर्ताच्या दरम्यानच बाळ जन्माला पाहिजे असं विचार केला जातो. पण कधीकधी काहीही प्लॅन न करताही बाळ अगदी योग्य वेळेला जन्म घेतं. असा एक किस्सा काल माझ्या अनुभवात घडला. त्यामध्ये काय एक्झॅक्टली घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. त्यातून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर यांच्या चंद्रावरच्या कामाबद्दल आहे. 22-23 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा ते काम करायला सुरुवात करतील अशी धूसर आशा इस्रोला होती, पण ती आशा आता आणखीनच जास्त धूसर होत चालली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्यांनी काही सिग्नल्स परत दिले नाही आहेत. पुन्हा आता 30 सप्टेंबरला तिथे रात्र सुरू झाली, त्यामुळे आणखी टेम्परेचर आता तिथे खाली जाणार आहे. -180 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाणार आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून येणाऱ्या सिग्नलची अपेक्षा कमी कमी होत चालली आहे. त्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती नोटाबंदीबद्दल आहे. 2000च्या नोटा आता सर्क्युलेशनमधून बाहेर पडत आहेत. त्याची डेडलाईन एक्सटेंड करण्यात आली आहे. काय नवीन डेडलाईन आहे, जर तुमच्याकडे 2000च्या नोटा असतील तर त्या कशा एक्सचेंज करता येतील याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही एका छानशा घटनेमधून आली. निओनेटॉलॉजिस्ट असल्यामुळे मला बऱ्याच वेळा नॉर्मल डिलिव्हरी, सीझर कॉल यासाठी बाळाला जन्माच्या वेळेस ते ड्युटीवर जावं लागतं आणि बाळ सुरुवातीला जेव्हा जन्मतं तेव्हा ते रडल्यावर तेव्हाचा वेळ किती असतो हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे जन्माची वेळ, जन्माची डेट आणि ते बाळ मुलगा आहे की मुलगी आहे या महत्त्वाच्या नोंदी तिथे डॉक्टर म्हणून मला कराव्या लागतात. काल अचानक काहीही प्लॅन नसताना एका बाळाचा जन्म एक्झॅक्टली दुपारी 12 वाजता झाला. म्हणजे जेव्हा 12 वाजता एक्झॅक्टली 12:00 PM जेव्हा टाईम झाला त्यावेळेला जेव्हा त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला, तर तेव्हा एकच विचार मनात आला की एक्झॅक्टली 12 वाजता, दिवसा नाही पण रात्री, म्हणजे 12 AM ला एक्झॅक्टली एका महान देवतेचा जन्म झाला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता एक्झॅक्टली झाला होता. तसंच काहीसं काल दुपारी घडलं. मी त्या पालकांनाही म्हटलो की श्रीकृष्णाचा जन्म रात्री एक्झॅक्टली 12 वाजता झाला होता आणि या बाळाचा जन्म दुपारी 12 वाजता एक्झॅक्टली झाला आहे. काहीही प्लॅन नसताना, म्हणजे असं काहीही प्लॅन नव्हतं की त्या बाळाचा जन्म एक्झॅक्टली 12 वाजताच करायचा ठरलं. बऱ्याच वेळा पालक याची चर्चा करतात, त्याबद्दल खूप प्लॅनिंग करतात की बाळाचा जन्म या वेळेमध्ये या वेळेपर्यंत झाला पाहिजे. मला वाटतं फार विचार त्या गोष्टीचा केला नाही पाहिजे. प्रत्येक बाळाचा जन्म कधी होणार, प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू कधी होणार या गोष्टी आपल्या हातात फारशा नाही. त्यामुळे त्या गोष्टींचं टायमिंग बसवण्याचा प्रयत्न करू नये असं माझं सिंपल आणि साधारण मत आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा. हां, अचानक एखाद्या वेळी जर त्या बाळाने सरप्राईज केलं, म्हणजे काल काही प्लॅन नसताना त्या बाळाचा जन्म एक्झॅक्टली 12 वाजता झाला, तर ते नक्कीच तुम्ही सेलिब्रेट करा. मी इव्हन पालकांनाही म्हटलं की जर दुपारी एक्झॅक्टली 12 वाजता या बाळाचा जन्म झाला आणि तो मुलगा आहे तर त्याचं नावही एखाद्या कृष्णाच्या नावावरून तुम्ही ठेवायला हवं. तो गमतीचा पार्ट झाला, पण त्यातून एक शिकायला भेटलं की प्रत्येक गोष्ट आपण प्लॅन करू नये आणि कधीकधी तुम्ही प्लॅन न केलेलं असताना सुद्धा बाळ त्याच्या जन्माच्या वेळेने तुम्हाला भलं मोठं सरप्राईज देऊ शकतं. म्हणजे काल अचानक दुपारी 12 वाजता एक्झॅक्टली जन्म घेणं हे त्या पालकांनाही अपेक्षित नव्हतं. त्यांना म्हणजे 11:15 ते 12:15 या वेळेमध्ये कदाचित जन्म होईल असं प्रत्येकाला वाटत असतं, पण एक्झॅक्टली 12 वाजता मी तरी यापूर्वी अटेंड केलं नव्हतं. जे न्यूरोटॉलॉजिस्ट आहे, जे पिडियाट्रिशियन आहे, जे जास्तीत जास्त कॉल अटेंड करतात, त्यांच्याही अनुभवात असं कधीतरी झालं असेल की एक्झॅक्टली 12 वाजता रात्री किंवा दुपारी बाळाचा जन्म झाला आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा. तुमच्या आसपासमध्ये कोणी असं आहे का ज्याचा एक्झॅक्टली रात्री 12 वाजता किंवा दुपारी 12 वाजता जन्म झाला होता? तसं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाळाचा जन्म
हा अगदी मिनिटांवर किंवा मिनिटानंतर सेकंदांवरही कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे की नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. माझं प्रामाणिक आणि प्रांजळ मत आहे की इतक्या डिटेल गोष्टी आपण जास्त विचार केला नाही पाहिजे. बाळाचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस बऱ्याच वेळा मी मिनिटांमध्ये वेळ मोजतो. म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म 2:05 झाला असेल तर 2:05 इथपर्यंत ठीक आहे. त्यात कधी कधी पालक हेही विचारतात की सेकंद किती आहे, मायक्रो सेकंद किती आहे. इतका डिटेल विचार पालकांनीही करू नये आणि डॉक्टरांकडून ती अपेक्षाही करू नये की मायक्रो सेकंदमध्ये त्या बाळाचा जन्म आपण नोंद करावं. भविष्यवाणी किंवा त्याचं भविष्य बनवताना इतक्या मायक्रो सेकंदला प्रत्येक गोष्ट बदलत नसते. त्यामुळे तेवढ्या गोष्टींचा विचार नाही झाला तर सर्वांचं आयुष्य सुखकर होईल. म्हणजे त्या बाळावर किती टेन्शन म्हणावं लागेल ज्या बाळाचा जन्माच्या वेळेस त्याचे वडील मायक्रो सेकंद आणि सेकंदसुद्धा मोजत असतील. एवढा डिटेल जाण्याची गरज नाही असं माझं मत आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांच्या पुन्हा ॲक्टिवेट होण्याच्या आशा धुसर होण्याबद्दल आहे. आपल्याला माहिती आहे 2 सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर यांना स्विच ऑफ करण्यात आलं. त्यांना स्लीपिंग मोडवर टाकण्यात आलं होतं कारण तिथे रात्र सुरू झाली होती चंद्रावर. ती रात्र संपल्यानंतर एक धुसर आशा होती की जेव्हा तिथे पुन्हा सूर्य उगवेल तेव्हा त्या सूर्याच्या सोलार एनर्जीचा वापर करून प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर काहीतरी सिग्नल्स परत पाठवतील. पण तसं झालेलं नाही आहे. शिवशक्ती पॉईंटवर असलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर आता जवळपास ॲक्टिवेट होणार नाही असं कन्फर्म झालं आहे. कारण 30 सप्टेंबरला पुन्हा एकदा तिथे रात्र सुरू झाली आहे. तिथे रात्र जेव्हा चंद्रावर सुरू होती तेव्हा जवळपास टेम्परेचर 180 डिग्री मायनसपर्यंत डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जातं. एवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये त्यांचं काम करणं अशक्य असतं. तिथे खूप थंडी असते, तिथं प्रकाश नसतो. जेव्हा प्रकाश अवेलेबल होता तेव्हासुद्धा जर ते ॲक्टिवेट झाले नसतील तर या पुढच्या वेळेससुद्धा ते ॲक्टिवेट होण्याची शक्यता कमी आहे असं इस्रो म्हणते. आपण आशादायी असणं वेगळी गोष्ट. आत्तापर्यंत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांनी जे काही उत्कृष्ट काम केलं, जे काही संशोधन केले त्याबद्दल त्या सर्वांचं म्हणजे इस्रो टीमचं आणि त्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यामध्ये मेहनत घेणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचं मनापासून आभार. आपण त्यांना आता त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी त्या दोघांना जे काम दिलं होतं त्यापेक्षा जास्त काम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांनी केले. त्यामुळे त्यांच्याकडून आता फार जास्त कामाची किंवा जास्त ॲक्टिवेट होण्याची अपेक्षा आपण न ठेवलेली बरी अशी परिस्थिती सध्या आहे. आपण चमत्काराला कधीच नाही म्हणणार नाही. आपण अजूनही काहीतरी सिग्नल त्यांच्याकडे येईल अशी आशा बाळगू शकतो. पण त्याची शक्यता कमी. म्हणजे एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये जेव्हा आपल्याला खूप अवघड स्कोर असतो स्कोर करण्यासाठी तेव्हा आपल्याला माहिती आहे की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पण आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी माहीत असतं की ही मॅच आपल्या हातातून गेली आहे. तशीच परिस्थिती सध्या त्यांची झालेली आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही 2000 रुपयाच्या नोटबंदीबद्दल आहे. 2000 रुपयाची नोट तुमच्याकडे असेल तर नक्की लवकरात लवकर ती बँकेकडे रिप्लेस करून घ्या. 2000च्या एका वेळी तुम्ही 10 नोटा बदलू शकता. 20,000चं पर ट्रान्झॅक्शन त्यांनी लिमिट ठेवलं आहे. 30 सप्टेंबर त्याची लास्ट डेट होती. आता 7 ऑक्टोबर त्याची लास्ट डेट करण्यात आली आहे. सरकारी ऑफिसेस किंवा कोर्ट्स किंवा जे काही पब्लिक रिलेशन ऑफिसर्स आहेत त्यांच्या पब्लिक रिलेशनशी रिलेटेड जे काही ऑफिसेस आहेत त्यांच्याकडे सांगितलं आहे की ते नंतरही ह्या 2000च्या नोटा बदलू शकतात. पण जर तुम्ही सामान्य नागरिक असाल तर 7 ऑक्टोबरच्या आधी तुम्ही त्या नोटा बदलल्या पाहिजे. जर बँकेने त्या नोटा घेण्यास टाळाटाळ केली तर तुम्ही RBIच्या ऑम्बुड्समॅनकडेही काही तक्रार दाखल करू शकता. ज्या कोणत्या नोटा तुमच्या असतील, कधी कधी नोटा काही ठेवल्या जातात, काही साठवल्या जातात, त्याचा विसर न पडता त्यांचा आठवण ठेवून त्यांना काढून 7 ऑक्टोबरच्या आधी त्या नोटा तुम्ही रिप्लेस करून घ्या. 2000च्या नोटांचा सिग्निफिकन्स हा होता की जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा 500 आणि 1000च्या नोटा सर्क्युलेशनमधून पूर्ण बाद करण्यात आल्या होत्या आणि तेव्हा 2000च्या नोटा सर्क्युलेशनमध्ये आणण्यात आल्या होत्या. तेव्हा खूप तुटवडा पैशा चलनाचा होता म्हणून तो भरण्यात आला. जवळपास मागच्या 2 वर्षापासून त्याचं प्रोडक्शन म्हणजे प्रिंटिंग बंदच केलेली आहे. त्यामुळे हळूहळू त्या 2000च्या नोटा सर्क्युलेशनमधून बाहेरच बाहेरच करण्यात आल्यात. अजूनही त्या 2000च्या नोटा लीगल टेंडर म्हणून वापरण्यात येत आहेत. पण तुम्हाला जर आता 7 ऑक्टोबर नंतर त्या बदलायच्या असतील तर तुम्हाला RBIच्या डेडिकेटेड 19 ऑफिसमध्ये जावं लागेल आणि त्या ऑफिसमध्ये तुम्हाला बरेच डॉक्युमेंट सादर करावे लागतील. त्यामुळे त्या भानगडीत न पडता जर तुमच्याकडे 2000च्या नोटा असतील तर अर्जंट बेसिसवर पुढच्या 7 दिवसामध्ये त्या बँकेकडे परती करा आणि त्या मोबदल्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये जे काही पैसे येतील
ते रिटर्न करून घ्या, नाहीतर त्या 2000च्या नोटा अक्षरशः वाया जातील. तुमचं या बातम्यांबद्दल काय मत आहे मला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.